पाठ 7वा नातवंडास पत्र. पाठ लिहिला आहे नंदू नाटेकर यांनी. नंदू नाटेकर यांचा परिचय आपल्याला थोडक्यात इथे दिलेला आहे बघा. त्यांचं पूर्ण नाव आहे नंदकुमार नाटेकर. जन्म 1933. हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत. माजी म्हणजे होऊन गेलेले, ते आता खेळत नाहीत. नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षाच्या कारकिर्दीत 100 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. त्यांनी एकूण 6 वेळा मॅन्स सिंगल नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये मॅन्स डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून एकूण 6 वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद मिळवले आहे. 1961 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्ग सानिध्यात गेलेले त्यांचे समृद्ध बालपण, बॅडमिंटनची आवड आणि सातत्यपूर्ण परिश्रम आणि त्यातूनच संपादित केलेले उज्ज्वल यश या गोष्टींविषयीचा संवाद पत्ररूपाने आपल्या नातवंडाशी साधला आहे. या प्रस्तुत पाठ हा आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून घेतला आहे. आता आजी आजोबांची पत्रे हे एक पुस्तक आहे. त्या पुस्तकातून हे नातवंडास पत्र हा पाठ घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की सतत आपण परिश्रम केले आणि सतत आपण मेहनत घेतली एका गोष्टी मागे, तर आपलं उज्ज्वल यश म्हणजेच आपल्याला नेहमीच सक्सेस त्यातून मिळत असतो. आणि हाच संवाद नंदू नाटेकर यांनी आपल्या नातवंडांसोबत, नातवंड म्हणजे काय, ग्रँडसन, नातवंड म्हणजे काय, ग्रँडसन, त्यांच्या बरोबर त्यांनी साधला आहे. तर एक पत्र रूप आपल्याला इथं दिलेलं आहे, म्हणून पाठाचं नाव आहे नातवंडास पत्र. ठीक आहे, इथं पत्र लिहिलेलं आहे. नंदू नाटेकर यांनी आपल्या नातवंडांना पत्र लिहिलं आहे. आपण चित्रामध्ये बघू शकतो की इथे नातवंड पत्र वाचताना आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, पाठ वाचायला सुरुवात करत आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी, 4 नातवंड इथं आहेत. त्यांची चौघांची ही नावे आलेली आहेत, उद्धव, मेघा, मिहिका आणि जान्हवी. अनेक आशीर्वाद. कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात. मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे. माझे शाळा कॉलेजातले दिवस कसे होते, शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे. आणि पुस्तकातून, मित्रांकडून व शिक्षकांकडून मी काय काय आणि कसे कसे शिकलो ते सांगावे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या आई वडिलांकडून म्हणजेच तुमच्या पणजी पणजोबांकडून, त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे. आता इथं ते काय सांगत आहेत की कितीदा तरी माझ्या मनात येते की मी तुम्हा चौघांबरोबर, चौघांचं नाव आलेलं आहे इथे, म्हणून त्या चौघांबरोबर बसून त्यांना मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत. मनसोक्त गप्पा म्हणजे भरपूर गप्पा मारायच्या आहेत. काय सांगायचंय त्यांना त्या गप्पांमधून, की त्यांचे बालपण कसे घालवले, त्याचबरोबर त्यांची शाळा आणि कॉलेजातले दिवस कसे होते, आणि पुस्तकातून म्हणजे त्यांनी जे पुस्तकं वाचले त्या पुस्तकातून आणि त्यांच्या मित्रांकडून, त्याचबरोबर शिक्षकांकडून काय काय शिकलो आणि कसे शिकलो हे नातवंडांना सांगावे असं त्यांना नेहमी वाटते. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले पहिले गुरु, आपले आई वडील यांच्याकडून आपण काय शिकलो, त्यांच्या मायेतून, त्यांच्या प्रेमातून ते काय शिकले हे त्यांना, त्यांच्या नातवंडांना नेहमी सांगावसे वाटते. पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता येतेच असे नाही. इथे काय म्हणतात ते, की प्रत्यक्ष तुमच्याशी बोलताना नेहमीच मनासारखं बोलता येईल असं होत नाही. म्हणून तुम्हाला पत्र लिहावे असे त्यांना वाटले. पुढे ते सांगतात की मी शिकायला सांगलीला होतो. लेखक शिकायला कुठे होते, तर सांगलीला. सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे.
आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याच जवळ एक बाग होती. आता इथे लेखक सांगत आहेत की ते शिकायला सांगलीला होते. त्यांचा जन्म जर तुम्ही पाहिलात तर 1933 म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आहे. आणि त्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक ठिकठिकाणी जशा आता उपलब्ध आहेत तशा ठिकठिकाणी शाळा उपलब्ध नव्हत्या. म्हणून बऱ्याच मुलांना आपल्या घरापासून, आपल्या गावापासून दूर दुसऱ्या गावाला जाऊन शिकावे लागत असे. म्हणूनच त्यांनी सुद्धा इथे सांगितलं आहे की ते शिकायला कुठे होते, तर सांगलीला शिकायला होते. आणि त्यांच्या शाळेला खूप मोठे मैदान, मैदान म्हणजे क्रीडांगण किंवा ग्राउंड असं होतं. आणि त्याच्या जवळ एक बाग सुद्धा होती. बाग म्हणजे गार्डन. आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंदडायचो, झाडांवर चढायचो. पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानावर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे. आता इथे लेखक काय सांगत आहेत की आमच्या शाळेमध्ये जी बाग होती त्या बागेमध्ये आम्ही मनसोक्त खेळायचो. मनसोक्त म्हणजे भरपूर, अगदी मन भरेपर्यंत हुंदडायचो आणि झाडांवर चढायचो. पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. आणि मग पुढे ते सांगतायत की निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरातून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानावर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे. ते काय सांगतायत की आपण निदान सुट्ट्यांमध्ये तरी आपण दुसऱ्या गावाला किंवा छोट्या गावांमध्ये गेलं पाहिजे आणि तिथला निसर्ग आपण अनुभवला पाहिजे. काय सांगतायत ते छोट्या गावी जायला, की गावांमध्ये जे आपल्याला निसर्गाचं सौंदर्य अनुभवायला मिळतं ते सौंदर्य आपल्याला आजकाल आपण जिथे राहतो ह्या मोठ्या शहरांमध्ये आपल्याला हे निसर्गाचं सौंदर्य अनुभवायला मिळत नाही. आपण बंदिस्त एका फ्लॅट मध्ये राहत असतो आणि तिथे आपल्याला हे छान निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळत नाही. पुढे ते सांगतायत की पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे निहाळणे, तसेच जंगलातील विविध पशुपक्ष्यांचे आवाज ऐकणे हा मोठा मजेशीर अनुभव असतो. मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे आपल्यासाठी गमतीचा नजरानाच आणत असतात. त्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे. पुढे ते काय म्हणतात की अशा छोट्या गावी किंवा गिरीस्थान, गिरीस्थान म्हणजे हिल स्टेशन, गिरी म्हणजे काय, हिल किंवा पर्वत, आणि स्थान म्हणजे स्टेशन किंवा ठिकाण. तर गिरीस्थानावर किंवा हिल स्टेशनवर आपण गेले पाहिजे किंवा छोट्या गावी आपण गेले पाहिजे. त्यामुळे तिथे आपल्याला कोणतं निसर्ग सौंदर्य दिसतं, तर पक्ष्यांचं छान चिवचिवणं, पक्ष्यांचे उडणारे थवे. आता थवे म्हणजे काय, पक्ष्यांच्या समूहाला थवा असं म्हणतात. मग हे थवे न्याहाळणे, न्याहाळणे म्हणजे बारकाईने पाहणे, ऑब्झर्व करणे. तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे. जंगलामध्ये जे काही विविध पशु आहेत त्यांचे सुद्धा आवाज अशा छोट्या गावांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. त्याचबरोबर मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे. मोकळे आकाश आपल्याला पाहायला मिळते जिथे कुठलेही प्रदूषण नसतं, आणि वाहती खळखळणारी नदी, नदीच्या पाण्यामध्ये आपल्याला आनंद घेता येतो. आणि त्याचबरोबर छान मोठी मोठी झाडे ही आपल्यासाठी एक नजराना, नजरानाच म्हणजे छान दृष्टी सौंदर्य आपल्या समोर येत असतं आणि त्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्यांना इथे काय सांगायचं आहे की आपण निसर्गामध्ये राहिलं पाहिजे, निसर्गाचा छान अनुभव आपण घेतला पाहिजे. पुढे ते सांगतात, माझ्या पुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये फारसा चांगला नव्हतो. मला खेळायला मात्र आवडायचे आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली होती. निरनिराळे चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना. आता इथे ते त्यांच्या नातवंडांना सांगतायत की माझ्या पुरतं जर बोलायचं झालं तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो. म्हणजे मी अभ्यासात कच्चाच होतो. पण मला खेळायला खूप आवडायचे. काय आवडायचे त्यांना? खेळ खूप आवडायचे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांना बॅडमिंटनची आवड लहान वयातच लागली होती. म्हणजे बॅडमिंटन हा त्यांचा आवडता खेळ होता.
आणि त्या खेळामध्येच निरनिराळे म्हणजे विविध प्रकारचे चषक, पुढे ते सांगतात की त्यांनी निरनिराळे म्हणजेच वेगवेगळे चषक, चषक म्हणजे काय, ट्रॉफीज आणि ढाली घेतलेले कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना. तुम्ही म्हणजे कोणाला विचारतायत, ते त्यांच्या नातवंडांना विचारतायत की तुम्ही हे सगळे फोटो माझे पाहिलेले आहेत आणि सातत्याने परिश्रम करूनच मी विजेता खेळाडू होऊ शकलो. आता इथे ते काय सांगतात की हे सगळे पुरस्कार किंवा हे जे काही ट्रॉफीज आहेत हे मला कसे मिळाले, तर सातत्याने म्हणजे सतत परिश्रम म्हणजेच मेहनत, कष्ट करूनच मी विजेता खेळाडू, विजेता म्हणजे विनर, विनर ठरले, ते विजेते ठरले आणि म्हणूनच त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यात सुद्धा आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले आणि त्यामुळेच त्यांना अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. ठीक आहे. तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे. आता ते पुढे काय सांगतात की तुम्ही कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे. मग त्यामध्ये मग तो क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन असा तुम्हाला जो कोणता खेळ आवडत असेल तो खेळ असू दे, कोणताही खेळ तुम्ही खेळला पाहिजे. निदान एक खेळ तरी तुम्ही आयुष्यात तुमच्या खेळला पाहिजे. मग का खेळला पाहिजे, तर खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या आयुष्यात काहीतरी आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला शिस्तीची गरज असते. तशी शिस्त आपल्याला लागण्यासाठी आपण कोणता ना कोणता खेळ खेळला पाहिजे. कारण खेळ खेळण्यामुळे आपल्या आयुष्यात शिस्त येते. म्हणजेच जेव्हा आपण खेळ खेळतो तेव्हा आपल्याला खेळाचे नियम पाळावे लागतात, हो की नाही, आणि त्या नियमाप्रमाणेच आपल्याला खेळ खेळावा लागतो. आणि म्हणूनच खेळ जर आपण खेळत असू तर आपल्या आयुष्यात सुद्धा काही नियम आपण लागू करू शकतो आणि त्याप्रमाणे वागू शकतो. कोणत्याही प्रसंगाचा सामना कसा करायचा, खेळातून आपल्याला काय शिकायला मिळते की कोणत्याही प्रसंग आपल्या समोर आला तर आपण त्याचा सामना कसा करायचा. कारण आपण विरुद्ध टीम सोबत खेळत असतो आणि मग त्यावेळेला जर आपल्या समोर एखादा नवीन प्रसंग उभा राहिला तर त्याचा सामना आपण कसा केला पाहिजे, अगदी हरावे लागले तरी कसे हरायचे आणि त्यातून काहीतरी नवीन शिकायचे. जरी आपण हरलो तरी आपण का हरलो आणि आपण कसे हरलो याचा विचार करून पुढे जिंकण्यासाठी प्रयत्न कसा करावा हे सुद्धा खेळ आपल्याला, तर जिंकलो तर जिंकण्याचा आनंद सुद्धा मिळवून देतात. त्यासाठी प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे. पुढे काय ते सांगतात की प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे. मला वेळ नाही ही सबब सांगू नका. आता इथे काय सांगितलंय त्यांनी की प्रत्येकाने दररोज काहीतरी व्यायाम केलाच पाहिजे. व्यायाम म्हणजे काय, एक्सरसाइज किंवा कसरत, आपण ज्याला मराठीमध्ये दुसरा शब्द आहे कसरत. मला वेळ नाही, आपण नेहमी म्हणतो की मला वेळ नाही, मी कधी एक्सरसाइज करू, मी कधी व्यायाम करू, तर ही सबब सांगू नका असं ते म्हणतात. सबब म्हणजे काय, कारण किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो रिझन. वेळ नाही म्हणून आपण जेवण करायचे राहते का? वेळ आपल्याला नसेल तर आपण म्हणतो का की मला जेवणासाठी वेळ नाही, जेवण करायचं राहतं का आपलं, तर नाही. मग दोन्ही जेवणासाठी कसा बरोबर वेळ मिळतो आपल्याला, दोन्ही वेळ जेवणासाठी बरोबर वेळ मिळतो. पुढे ते म्हणतात, मी म्हणतो ते पटते का तुम्हाला, ते आपल्या नातवंडांना विचारत आहेत की मी म्हणतो ते तुम्हाला पटत आहे का? जर काहीच व्यायाम झाला नसेल तर आज वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा मला जेवावेसे वाटत नाही. ते काय म्हणतात की आज माझं वय 66 म्हणजे 66 आहे, तरी जर मी व्यायाम केला नाही तर मला जेवावेसे वाटत नाही. म्हणजे त्यांच्या शरीराला व्यायामाची इतकी सवय आहे की जर त्यांनी एक दिवस व्यायाम केला नाही तर त्यांना जेवणाची सुद्धा इच्छा होत नाही. पुढे ते म्हणतात, तुम्ही जसे मोठे व्हाल, शाळातून कॉलेजात जाल
तसतसा तुम्हाला कमी कमीच वेळ राहणार आहे. जसजसे आपण मोठे होऊ तसतसा आपला अभ्यास वाढत जाणार, आपलं रुटीन चेंज होणार आणि त्यामुळे आपल्याला कमी कमीच वेळ मिळणार आहे. पण तरी तुम्ही व्यायामासाठी 2 तास काढलेच पाहिजेत. पण तरी सुद्धा तुम्ही दिवसभरातला 1 तास तरी व्यायामासाठी दिला पाहिजे. मग तो व्यायाम तुम्ही खुल्या मैदानावर करा. खुल्या मैदानावर म्हणजेच आपण जे खेळ खेळतो त्यातून सुद्धा आपला व्यायाम होत असतो. मग तो खुल्या किंवा मोकळ्या मैदानावर करा किंवा एखादा क्लबमध्ये, आजकाल क्लबमध्ये जाण्याची किंवा जिम मध्ये जाण्याची फॅशन आहे. मग तिथे जरी तुम्ही व्यायाम केला तरी चालेल. मग तो कोणत्याही पद्धतीचा व्यायाम असला तरी चालेल, पण 1 तास तरी तुम्ही दिवसातून व्यायाम केला पाहिजे. पुढे ते सांगतायत, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजामध्ये शिकवून येत नसते. आता बघा, प्रत्येक गोष्ट आपण शाळा कॉलेजमध्ये शिकून आपल्याला ती येत नसते. ठीक आहे. म्हणजेच काही गोष्टी आपल्याला अनुभवातून सुद्धा शिकाव्या लागतात. काही गोष्टी आपल्याला आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीतून सुद्धा शिकाव्या लागतात. मी पहिल्याच लेसन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला होतं तिथे की आम्ही चालू हा पुढे वारसा. म्हणजेच आपले गुरुजन हे कोणीही असू शकतात. अगदी निसर्ग सुद्धा आपला गुरु आहे. तो सुद्धा आपल्याला काही ना काही शिकवत असतो. म्हणूनच आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्यातून आपण सगळं काही शिकत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला पुस्तकातून किंवा शाळांमधून, कॉलेजमधून शिकवून आपल्याला येत नसते. म्हणून तुम्ही जसे जसे मोठे व्हाल तसे तुम्ही आपले स्वतःचे शिक्षक व्हा. जसजसे तुम्ही मोठे होत जाताल तसतसं तुम्ही स्वतःचे शिक्षक व्हायचं आहे. म्हणजे स्वतःला काही शिस्त लावायची आहे, स्वतःला काही वेळ द्यायचा आहे, स्वतःला समजून घ्यायचं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. टेनिसमध्ये एखादा चेंडू रेषेच्या आत आहे की बाहेर हे आपणच पडताळून पाहतो आणि त्याप्रमाणे तो खेळायचा की सोडून द्यायचा हे ठरवतो. आता बघा, टेनिस या खेळाचं इथं उदाहरण दिलं आहे की टेनिसमध्ये एखादा चेंडू म्हणजे बॉल रेषेच्या आत आहे की बाहेर आहे हे आपणच बघतो आणि मग ठरवतो की तो बॉल आपल्याला खेळायचा आहे किंवा नाही. तसेच जसं टेनिस मध्ये आपण स्वतः ठरवू शकतो की आपल्याला एखादा बॉल खेळायचा आहे किंवा नाही, तसेच प्रत्यक्ष आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याकरिता चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हाला कळलेच पाहिजे. ते काय सांगतायत की जसं टेनिस या खेळामध्ये आपण ठरवू शकतो, इथे त्यांनी उदाहरण दिलं आहे या खेळाचं की एखादा बॉल रेषेच्या आत आहे तर आपण तो खेळायचा किंवा नाही हे आपण स्वतः जसं ठरवू शकतो, तसंच आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या काही चांगल्या किंवा वाईट गोष्टी कोणत्या आहेत ते आपल्याला आता ठरवता आलं पाहिजे. म्हणजेच तुम्ही स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे. तुम्ही स्वावलंबी झाले पाहिजे. म्हणजेच तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहता कामा नये. रोज उठून सकाळी तुम्हाला आई जर सांगत असेल की चल रे बाबा उठ, आता ब्रश कर, चल दूध पी, तुझ्या लेक्चरची वेळ होते, चल आवर, हे सगळं आता आईने सांगायला नकोय तुम्हाला, हो की नाही? म्हणजेच काही गोष्टींची शिस्त तुम्ही स्वतःला लावून घेतली पाहिजे. म्हणजेच काय सांगितलंय की आपण स्वतःवर अवलंबून राहायला पाहिजे, की प्रत्येक गोष्टीसाठी आपण स्वतः जबाबदार असलं पाहिजे. जर आपल्याला उशीर झाला, जर आपल्याला एखादी गोष्ट आपल्यासोबत वाईट घडली तर आपण स्वतः त्यासाठी जबाबदार राहिलं पाहिजे. म्हणजेच आपण स्वावलंबी झालं पाहिजे. आपण सरळ घरच्यांवर किंवा शिक्षकांवर एखादा आरोप टाकून देतो की तूच असं केलं म्हणून असं झालं, म्हणजे तू उशीर केला, मला तू उशिरा उठवलं किंवा तू मला लवकर दिलं नाही म्हणून मला उशीर झाला, असं आपण सरळ आईला म्हणतो. पण ह्या ज्या गोष्टी आपण स्वतः करू शकतो तेव्हा आपण स्वतःवरच अवलंबून राहिलं पाहिजे. म्हणजेच आपण स्वावलंबी झालं पाहिजे. ठीक आहे. तर इथे लेखक त्यांच्या नातवंडांना स्वावलंबी होण्याचा सल्ला देत आहेत. पुढे ते सांगत आहेत की आता आपण 3ऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश करत
आहोत. तिसरं सहस्त्रकामध्ये आपण प्रवेश करत आहोत. म्हणजेच संपर्क माध्यमे, दळणवळण आणि संदेश वहनाचा आवाका. म्हणजेच काय, संपर्क माध्यमे म्हणजे एकमेकांशी संपर्क साधण्याची माध्यमे. आता आत्ताच उदाहरण बघा की आपण एकमेकांशी कसा संपर्क साधत आहोत, तर ऑनलाईन टीचिंगद्वारे. ठीक आहे. तर ही जे संपर्क माध्यमामध्ये आपण वावरतो, त्याचबरोबर दळणवळण आहे आणि संदेशवहन म्हणजे मेसेंजर आहे, हे अतिशय फास्ट झालेले आहेत आणि त्याचा आवाका म्हणजे ते इतकं वास्ट आहे की त्याची काही मर्यादा आता राहिलेली नाहीये की कुठेही कसाही आपला संदेश, आपला संपर्क कोणाशीही होऊ शकतो. आणि खूप त्याचा आवाका वाढलेला आहे, खूप त्याची क्षेत्रे वाढलेली आहे, खूप ते वास्ट झालेलं आहे. आणि आता आपल्या घरी बसल्या जागी आपल्याला हवी ती माहिती, ओके, आपल्याला आपल्या घरी आणि बसल्या जागी आपल्याला हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेट द्वारा मिळू शकते, हो की नाही. इतका आवाका वाढलेला आहे की आपल्याला घर बसल्या बसल्या जी माहिती हवी आहे ती तुम्हाला इंटरनेटद्वारे मिळू शकते, हो की नाही. आणि तरीही तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क आपण तुटू द्यायचा नाहीये. म्हणजेच काय सांगितलंय की जरी आपण इंटरनेटच्या दुनियेमध्ये वावरत असलो तरी आपल्या घरामध्ये जे आपले कुटुंबीय आहेत, जे आपली फॅमिली आहे किंवा जे आपले मित्र आहेत, त्यांच्याशी आपला वैयक्तिक म्हणजे जो पर्सनल रिलेशन आपला आहे आपल्या फॅमिली सोबत, आपल्या फ्रेंड सोबत, जे चांगलं रिलेशन आपण बिल्ड केलेला आहे याआधी, तो आपल्याला तुटू द्यायचं नाहीये. त्यांना सुद्धा आपण जपून ठेवायचं आहे. आणि पुढे ते सांगतायत की येत्या सहस्त्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा. पुढे ते सांगतायत की तुम्हाला तुमच्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ते आपल्या नातवंडांना देत आहेत. आणि पत्राचं शेवट ते इथं करत आहेत, सप्रेम तुमचा आजोबा. सप्रेम म्हणजे खूप खूप ते लाड आणि खूप खूप प्रेम ते आपल्या मुलांना किंवा नातवंडांना देत आहेत. आणि शेवटी पत्राचा शेवट त्यांनी केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण अभ्यासलं पत्र. नातवंडास पत्र या पाठामध्ये आपण बघितलं की आजोबा आपल्या नातवंडांना त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या शिस्तीबद्दल, त्यांच्या शरीराच्या सवयीबद्दल ते कसे समजावून सांगतात. आणि त्याचबरोबर आपण ज्या युगात सध्या वावरत आहोत, जसे की इंटरनेट आहे, ईमेल आहे, ह्या सगळ्या गोष्टी जरी आपण खूप मोठ्या प्रमाणात वापरत असलो आणि त्यातून काही नवीन नवीन शिकत असलो, तरी आपण आपल्या कुटुंबाशी, आपल्या फॅमिलीशी, आपल्या मित्रांशी आपले जे नाते आहे ते आपण जपून ठेवले पाहिजे.